सर्वप्रथम हे जे युद्ध आहे ते कशामुळे उद्भवलं आणि त्याच्यामागची कारणं जी आहेत ती कोणती आहेत याचा आपण थोडक्यात आढावा घेतला पाहिजे. पहिलं कारण असं आहे की इराणचा जो अणु कार्यक्रम होता त्या अणु कार्यक्रमावर अमेरिकेचा आक्षेप होता. अमेरिकेचं म्हणणं असं होतं की इराण हा जो अणु कार्यक्रम आहे आपला तो ऊर्जा या महत्त्वाच्या गोष्टीसाठी राबवत नसून तो अण्वस्त्र आणि आण्विक क्षेपणास्त्र यासाठी हा कार्यक्रम राबवला जात आहे. हा आक्षेप अमेरिकेचा होता आणि ट्रम्प सातत्याने तो मांडत होते. तर या संदर्भात अमेरिकेने इराणवर आधीचा ओबामांच्या काळातला जो अणुकरार होता तो अणुकरार रद्द करून एकूणच आपला जो संशय आहे तो या अणु कार्यक्रमावर व्यक्त करून इराणवर निर्बंध घातले होते आणि इराणची आर्थिक कोंडी केली होती एक प्रकारे. तर या अणु कार्यक्रमावरचा आक्षेप हा सगळ्यात पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा या युद्धाच्या मागे असा आहे की एकूण जे तेल क्षेत्र आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की आखाती देश जे आहेत तिथून मोठ्या प्रमाणात तेलाचा पुरवठा आहे तो जगाला होतो आहे. अलीकडच्या अर्थकारणात अमेरिकेचं धोरण असं आहे की संपूर्ण जगातली महत्त्वाची जी तेल क्षेत्र आहेत ती आपल्या अखत्यारीत यावी आणि आपलं नियंत्रण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्या तेल क्षेत्रांवर राहावं. या संदर्भात आपण जर बघितलं तर सौदी अरेबिया, कतार, बहारीन, अरब अमिराती, जॉर्डन, ओमान आणि इतर जे देश आहेत आखातातले त्या सगळ्याच देशांच्या तेल विहिरीचं आणि तेल पुरवठ्याचं जे नियंत्रण आहे ते एक प्रकारे अमेरिकेच्या धोरणाने चालत आलेलं आहे आणि अमेरिकेला अमेरिकेचे आणि या देशांचे संबंध त्यामुळे व्यवस्थित स्थिर राहिलेले आहे. तेल संपन्न असलेले, खनिज संपन्न असलेले आणि अमेरिकेच्या विरोधात धोरण राबवणारे जे देश आहेत ते अमेरिकेचे शत्रू ठरतात. त्याचप्रमाणे व्हेनेझुएला हा अलीकडच्याच काळात आपल्याला 1-2 महिन्यापूर्वी माहिती आहे की व्हेनेझुएलाचे जे अध्यक्ष होते मादुरो यांना अकस्मात कारवाई करून अमेरिकेने अटक केली आणि तिथलं जे तेल क्षेत्र आहे आणि खनिज क्षेत्र आहे त्याच्यावर आपला ताबा प्रस्थापित केलेला आपल्याला दिसतोय. इराण हा मध्य पूर्वेतला अमेरिकेचा प्रमुख विरोधी देश राहिला होता. उर्वरित सगळे जे देश आहेत अरबस्तान आणि मध्य पूर्वेतले ते या त्या प्रकारे अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आले होते. त्यामुळे हा एकच देश जो आहे त्याचा काटा काढण्यासाठी आपण म्हणूया अमेरिकेने ही युद्धाची कारवाई केली असेल असाही एक तर्क व्यक्त केला जातो आहे आणि तो बऱ्यापैकी खरा आहे. कारण चीन आणि भारत सारख्या ज्या झपाट्याने विकसित पावणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत त्यांना तेलाची फार मोठी गरज आहे. म्हणजे त्यांचं जे अर्थकारण आहे ते मोठ्या प्रमाणात तेलावर अवलंबून आहे. तर हे जे विकसित देश आहेत जे आपल्या स्पर्धेत उतरू शकण्याचे किंवा उतरलेले आहेत तर या देशांवर नियंत्रण ठेवायला हवं तर तेलाच्या पुरवठ्यावर नियंत्रण आणि तेलाच्या अर्थकारणावर नियंत्रण ठेवायला हवं हा अमेरिकेचा उद्देश आहे. आणि त्यामुळे इराणवर हल्ला करून इराणचं जे अतिशय समृद्ध असं खनिज तेल मानलं जात आहे म्हणजे क्वालिटेटिव्ह क्रूड ऑइल ज्याला म्हणतात त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक प्रकारे हा हल्ला युद्ध करण्यात आलेला आहे असाही एक तर्क म्हणजे एकूण तेल व्यवहारावर अमेरिकेचं नियंत्रण किंवा अमेरिकेच्या नियंत्रणाखाली जागतिक तेल व्यवहार हे धोरण यामागे आहे असं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. स्वतः ट्रम्प जे आहेत ते अमेरिकेत अलीकडे मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत त्यांच्या विविध निर्णयांमुळे आणि धोरणांमुळे. एक धोरण असं आहे की त्यांनी जे जागतिक पातळीवर आयात शुल्काचं धोरण राबवलं आणि सगळ्या जगातल्या देशांनी त्याचा विरोध केला की हे वाढीव आयात शुल्क जे आहे ते अमेरिकेकडून जे लादलं गेलेलं आहे ते आपल्याला परवडणार नाही आणि त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्था धोक्यात येतील असं सगळ्या देशांनी आपलं म्हणणं मांडलं. पण ट्रम्प यांच्या मनमानी पुढे कुठल्याही देशाचं काहीही चाललं नाही. मग
ट्रम्प यांच्या कलाने हळूहळू काही देशांचं आयात शुल्क ते कमी करत गेले, काही जणांचं कमी केलं, पुन्हा वाढवलं, काही जणांचं तसंच ठेवलं. अशा प्रकारची एक अनिश्चित अशी नीती या आयात शुल्काच्या बाबतीत ट्रम्प राबवत होते. आणि या नीतीविरोधात अमेरिकेतल्याच काही संस्था आणि काही मान्यवर व्यक्ती अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. आणि त्या न्यायालयाचा निकाल असा लागला की ट्रम्प यांनी जे आयात शुल्काचं धोरण इतर देशांच्या बाबतीत राबवलेलं आहे ते सर्वस्वी चुकीचं आहे आणि जागतिक व्यापार नियमावलीच्या विरुद्ध आहे. त्यामुळे हे आक्षेपार्ह आहे त्यांचं धोरण. अशा पद्धतीचा एक निर्णय अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेच्या दिलेला आहे. त्यामुळे ट्रम्प यांची ही जी नीती होती ते त्यांना असं वाटत होतं की आपल्याला देशात प्रचंड लोकप्रियता, अमेरिका फर्स्ट हे त्यांचं धोरण आहे, त्या धोरणाला प्रचंड पाठिंबा मिळेल, आपल्याला प्रचंड लोकप्रियता प्राप्त होईल. पण तसं झालं नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिल्यानंतर हा जो निर्णय आहे ट्रम्प यांचा शुल्क वाढवण्याचा, आयात शुल्क वाढवण्याचा, तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आणि त्यांची लोकप्रियतेला ओहोटी लागली. दुसरं एप्स्टीन फाईल नावाचं जे प्रकरण आहे ते सगळ्यांनी अलीकडे वाचलंच असणार. त्यात ज्या मान्यवरांची नावं या म्हणजे जे काही हितसंबंध एप्स्टीन या व्यक्तीशी होते, उद्योजकाशी, त्यात प्रामुख्याने जे नाव घेतलं गेलं ते ट्रम्प यांचं आहे. आणि या एकूण एप्स्टीन फाईल्स या वादग्रस्त प्रकरणामुळे ट्रम्प यांचं वैयक्तिक आणि खाजगी जे आयुष्य आहे ते बऱ्यापैकी उघड्यावर आलं आणि त्यात निरनिराळ्या प्रकारचे तर्क वितर्क व्यक्त होऊ लागले. आणि हा एप्स्टीन फाईल प्रकरण हे देखील ट्रम्प यांच्या अंगाशी येण्याची चिन्ह अमेरिकेत दिसत होती. ही जी दोन्ही प्रकरणं आहेत, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणा किंवा एप्स्टीन फाईल म्हणा, यांना तोंड द्यायचं असेल आणि आपली लोकप्रियता काही प्रमाणात टिकून ठेवायची असेल तर युद्ध खेळणं हे त्यांना योग्य वाटलं असेल ट्रम्प यांना. आणि म्हणून सुद्धा ही युद्धनीती त्यांनी वापरली असेल अशी शक्यता व्यक्त करायला हरकत नाही. आता ही अमेरिकेची बाजू झाली, कशासाठी युद्ध अमेरिकेला हवं आहे. आता एक बाजू आहे ती इराणची बाजू आहे, म्हणजे ज्याच्याबरोबर युद्ध खेळलं जात आहे. इराणची परिस्थिती अशी होती की इराणमध्ये अलीकडच्या 2 महिन्यात म्हणजे साधारणतः जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये इराण सरकारविरुद्ध, म्हणजे तिथे आयातुल्ला खामेनी यांचं जे सरकार आहे, धर्मगुरूंचं सरकार ज्याला आपण म्हणू, त्या सरकारविरुद्ध तिथल्याच इराणी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निदर्शनं केलेली आपल्याला दिसतात. अमेरिकन निर्बंधांमुळे वाढलेली महागाई, महिलांचं स्वातंत्र्य आणि इतर वेगवेगळे प्रश्न घेऊन दररोज मोठमोठ्या शहरातून नागरिक तिथे रस्त्यावर उतरत होते आणि सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत होते. एका अंदाजाप्रमाणे असं म्हटलं जातं की साधारण 2-3 जी निदर्शनं झाली गेल्या 2 महिन्यात, त्यात जवळपास 30,000 लोक निदर्शक मारले गेलेले आहेत. आणि हे जे हत्याकांड झालेलं आहे निदर्शकांचं, इराणी नागरिकांचं, त्यात महिलाही आहेत. तर त्यासाठी हे इराणचं सरकार, आयातुल्ला खामेनी यांचं सरकार जबाबदार होतं. आणि त्यांची जी लोकप्रियता आहे ती मोठ्या प्रमाणात घटत होती आणि लोकशोक वाढत चालला होता. या निदर्शनाचं कारण, आणखी एक महत्त्वाचं कारण असं होतं की महिला वर्ग जो तिथला आहे, त्या महिला वर्गावर आधुनिक जगाला न शोभणारे असे किंवा आधुनिक जगापासून फटकून मध्ययुगीन असे जे नियम, कायदे कानून आहेत ते त्यांच्यावर लादले होते महिलांवर्गावर. महिला वर्गाचं स्वातंत्र्य आहे ते पूर्णपणे हिरावून घेण्यात आलं होतं. त्यांनी पोशाख, हिजाब कुठला घालावा, बुरखा घालावा, शिक्षण आणि इतर प्रकारे त्यांचं जी सामाजिक आणि सांस्कृतिक त्यांची जी वर्तणूक होती त्याच्यावरही अनेक प्रकारचे निर्बंध होते. त्यामुळे या जाचाला आणि या एकूण जग कुठे चाललं आहे आणि आपण कुठे आहोत असा प्रश्न तिथल्या सक्षम महिला वर्गाला पडत होता आणि महिलांची मोठी नाराजी या सरकारविरुद्ध होती. त्यामुळे एक प्रकारे इराणमध्ये सुद्धा जनता जी आहे ती विविध प्रश्नांनी ग्रासली होती आणि ती सरकारच्या विरोधात जात होती. त्यामुळे इराणमधली अंतर्गत स्थिती एक प्रकारे इराणवर आक्रमण करायला दुसऱ्यांचं, अमेरिकेचं असो किंवा इस्रायलचं असो, ती उपयुक्त होती असे एकंदर चित्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय. तिसरा जो पक्ष आहे आणि महत्त्वाचा पक्ष आहे या दोन्ही इराण आणि अमेरिकेमध्ये, तो इस्रायल. इस्रायलचं धोरण सुरुवातीपासून
म्हणजे आधीचा जो काळ होता शहा रजा पहलवी, त्यावेळेला इराणचे आणि इस्रायलचे संबंध अतिशय चांगले होते. किंबहुना संपूर्ण हे जे अरब जगत आहे त्यात एकमेव देश इराण हा इस्रायलला पाठिंबा देणारा आणि त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राखणारा होता, असं आपल्याला सुरुवातीच्या काळात म्हणजे साधारणतः इस्रायल जेव्हा स्वतंत्र झाला 1948 साली आणि त्यानंतर आपल्याला एक 20 वर्ष तरी दिसून येत आहे. 1977मध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि आयातुल्ला खोमेनी हे धर्मगुरू त्या धर्मक्रांतीतून नेतृत्वपदी आले आणि त्यानंतर मात्र इस्रायलचे आणि इराणचे संबंध झपाट्याने बिघडू लागले असं आपल्याला दिसतं आहे. आता ते कसे बिघडत गेले याचा फार मोठा इतिहास आहे, पण त्यात आपण आता सध्या जाऊया नको. तर हे जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा हे संबंध बिघडलेलेच होते आणि त्यात आणखी एक ठिणगी 2-2.5 वर्षापूर्वी साधारण पडली. ती म्हणजे हमास नावाची जी दहशतवादी संघटना आहे गाझा पट्टी आणि पॅलेस्टाईन भागातली, त्या संघटनेने आकस्मिकपणे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले चढवले आणि इस्रायलने मग त्याचं यथायोग्य मोठ्या प्रमाणात प्रतिहल्ले करून उत्तर दिलं. आणि या दरम्यान हे जे गाझा युद्ध ज्याला आपण म्हणतो ते युद्ध सुरू झालं आणि या युद्धातही अनेकांचे बळी गेलेले आपल्याला दिसतात. तर इस्रायलचा असा आक्षेप होता या युद्धात सहभागी असणाऱ्या हमासला आणि त्याचबरोबर दुसरी एक लेबनॉनची संघटना आहे हिजबुल्ला, ही सुद्धा दहशतवादी संघटना आहे. तर हिजबुल्ला आणि हमास या दोन्ही संघटनांना इराणचा पाठिंबा आहे. त्यामुळे इस्रायलचा सुद्धा इराण विरोध जो आहे तो टोकाला पोचलेला होता. इराण, हिजबुल्ला आणि हमास यांची भूमिका इस्रायलच्या विरोधात ही होती की ट्रम्प जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदी आले साधारण 2018 साली पहिल्या टर्मसाठी आणि नंतर जो बायडेन यांचा काळ जेव्हा संपला तेव्हा दुसऱ्या टर्मसाठी म्हणजे ते आता अध्यक्षपदावर आहेत. तर या दोन्ही काळात इस्रायलला संपूर्णपणे पाठिंबा आणि पॅलेस्टाईन, इराण यांच्याकडे दुर्लक्ष हे ट्रम्प यांचं धोरण राहिलेलं आहे. त्या ट्रम्प यांच्या पाठिंब्यामुळे इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत नेतान्याहू, त्यांनी जेरुसलेम आणि आसपासचा प्रदेश बळकावण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे गाझापट्टी आणि पॅलेस्टाईनचा जो इतर भाग आहे तिथे इस्रायली वसाहती उभा करण्यास सुरुवात केली. त्या भागातल्या अरब नागरिक जे आहेत त्यांना हुसकावून लावण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणात एक दमनशाहीचं चक्र अरब वस्त्या जिथे आहेत तिथे सुरू झालं. म्हणून हमासने हल्ला चढवला, म्हणून हिजबुल्ला त्यांच्या विरोधात गेली आणि म्हणूनच इराण त्याच्या विरोधात गेला इस्रायलच्या, असं एक धोरण या तिघांकडून सांगितलं जात आहे. तर यातली यथार्थता आपण अभ्यासून आपला निष्कर्ष आपण काढायला हवा. पण साधारणतः ही परिस्थिती जी होती ती युद्धाला अतिशय म्हणजे परिपक्व अशी परिस्थिती होती, कारण हे सगळं धुमसत चाललं होतं आणि विश्लेषकांचा आणि निरीक्षकांचा असा अंदाज होता की कधी ना कधी या विस्फोटक परिस्थितीला काय म्हणतात त्याला त्याचा स्फोट होणार आणि मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू होणार असं दिसत होतं आणि हे युद्ध आता सुरू झालेलं आहे. दरम्यान प्रश्न असा आहे की जेव्हा इराणचे नागरिक स्वतःच सत्ताधीशाच्या विरोधात आंदोलन करत होते आणि मोठ्या प्रमाणात विरोध तिथे वाढत चालला होता, तेव्हा इराणच्या सत्ताधीशांचं काय करायचं हा निर्णय जो आहे हा सर्वस्वी तिथले नागरिक घेऊ शकले असते अशी टोकाची परिस्थिती होती. पण अमेरिकेने आणि इस्रायलने असं ठरवलं की आपण हस्तक्षेप करायचा या परिस्थितीत आणि जे आयातुल्ला खामेनी जे आहेत सर्वोच्च इराणचे नेते त्यांनाच आपण संपवून टाकायचं आणि त्यामुळे काय होईल की जे निदर्शक रस्त्यावर आहेत आणि जो विरोध आहे तो नवं नेतृत्व जे येईल त्याच्या मागे एकवटला जाईल आणि हे जे नवं नेतृत्व असेल ते नेतृत्व आपण उभं केलेलं असेल म्हणजे अमेरिका आणि इस्रायलच्या पाठिंबाने उभं राहील आणि त्यानंतर आपल्याला जसा हवा आहे तसा संपूर्ण व्यवहार, मग तो आर्थिक तेल व्यवहार असेल, आर्थिक व्यवहार असेल, इराण इस्रायल संबंध असतील आणि इराणचा पुन्हा अणु कार्यक्रम असेल, हे सगळे जे व्यवहार आहेत त्याचा निर्णय आपल्याला अनुकूलपणे घेता येईल. म्हणून हे युद्ध घडवलं गेलं आणि त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. पुढील काळात त्याचे परिणाम काय होणार हे आपण दुसऱ्या भागात बघू.